काय मला दाखव त्या गोळ्या वय ड्रायव्हर म्हणजे आमच्या इथं असं असतंय खायची काय आनंदीचा दिवस खायची जत्रा असे रोप पळू पळू जाऊन आली बघा तिकडं आज असं झालंय रोपाचं पळपळ आयो आमच्या जोड्याने बघा ते अगं दीपास रुपा ए स्वाती अगं काय एवढा तिने डेवरे की एवढं उचलून आणलंय आम्हाला चल आता लय जुड्या आहेत आम्हाला मूर्ती तिकडे चल घे लावून आता बघा सुट्टी झाली आणि सगळ्या धुरल्या कुठून भाजी आणली काय स्वाती तू पण आणली मदत करू लागते यांना सगळं मदत भाजी निसायचं काम चालू झालेलं आहे जाम पकडून बसा फाळकं लावलेलं नाही सगळे निसायला धुरल्या पण ती गावरान भाजी बर का चांगली आहे गावरान भाजी चांगली ती लसणातली असं इथं मग त्यांच्या इथं बाजारला तुम्ही नाही जाणार तुमचं कोणतरी गेला असेल ना त्यांचे आले असेल पिढीचे पप्पा घेऊन आता आमचे ठोकूचे पप्पा गायचे आणि त्यात मलाच जावं लागेल आता इथून पुढं असं आहे तू ग काय चाललंय तू निशिती का उद्या आणि मग आमचा वाटाणा तोडायचा आहे असं चला मस्त काम चाललंय यांचं निसायचं आणि बरं का आम्ही दोघी सख्या बहिणी बरं का हा स्वाती आणि दीपा सख्या बहिणी सख्या जावा भारी असं आहे ना सख्या बहिणी सख्या जावा माझी बहीण आहे ती आहे ना ग आणि काकवाची माझी सासू आहे मी तिची सासू आहे म्हणतात आहे ना ग अरे वा लाईट लागली लाईटी लावली आम्हाला इथं वातावरण खराब आहे त्याच्यामुळं असं झाले हा अंधार पडल्यासारखा नाही तर एवढा टाइम नाही झालेला 6 वाजलेले आहे ना असं इकडं काही यांचा बनवून चालू झालाय पैशांची वाटप केली आता मरू दे त्या दिवशी किती नाही म्हणलं तरी 800 रुपये आले आपल्याला हा झाल्यावर काय करायचं मग जाऊ दे पैशाची वाटप चालू आहे तर आले बाजारावरून आताच तर इकडं पोरांचं जसं आहे बघा परी पण आलेली आज परी जात होता पेपर ती भाजी कोण नेऊन द्या का खाल्ल्यांच्या सचिन दादाची त्यांची हा तर हे घमिले पण आणले दाखव घमिले तर हे घमिले असे आणले वाटाणा तोडायला 7 असते 170 रुपयाचे 170 रुपयाचे 7 170 रुपयाचे 7 ना 70 तर असे आणले सुकट पण आणले आणि कापड्याला पण असं आणलंय हात बघा कसं झालंय कांदे लावून अर्धा हात काळा आहे ना अर्धा हात गोरा आहे बघा असं झालंय कसा गेला पेपर तर काल बोलावलं होतं हिला बिर्याणी खायला ही नाही आली ए पप्पाला पण ठेवा बालुशाही
सगळ्यांना एक एक घे. आपल्या यांना बोलाव ना बालुशी खायला. ही संत्री गोड नसताना मी सांगते हा खाऊन बघायला भारी. बरे बालुशाही खा बाळा. मला नाही आवडत गोड. का मग काय खायचं तुला? काय तर आता एवढा बाजार आणलाय 1000 रुपये गेली. मम्मी किती भारी आहे. ओय मम्मी मला संत्री लय आवडते. बस ते भारी. खा मग. कारलं आवडतं सगळ्यांना. कारलं कांदे काकी कारलं आवडतं. काय काढलं कारलंच नाही आवडत मला आवडत. मला त्यातले कडू इथे हावरी पण आणली. कळतं मग लय भारी. हावरी आणली होती ना. हावरी आहे ना तिथं तो होती तिथं. मटकी संक्रांत आली म्हणून हावरी पण आणली. हावरी याच्यातच असेल. नाही त्याच्यात बॉबी आणल्या तळायला. रंगीबेरंगी नाही आणल्या. नाही. कुठे गेली? नाही हम्म. याच्यात ते वाटतं. बोलती मम्मी वांगेले बारकडे आणले. बरे बारीक बारीक अगं ते हावरी भारी आणते एवढी. मासवड्या करू ना आपण एक दिवस. आवडत नाही म्हणून मला पण नाही आवडत रे. हा काय मिरची गाजर तिकडं भेळीचं काम चालू गाजर लय आहे. भारी लाल गाजर का हलवा करूनच राहतो. किती तसेच भारी खायला लाल लाल आहे बा. शेंगा पण आणल्यात मिरची पण आणली. किती फरक आहे. गाजराची पोळी खाली तर खाली नाही तर वाजवली ते नाही का म्हणे. काय म्हणे? गाजराची पोळी वाजवली तर वाजवली नाही तर मुरून खाल्ली. त्याचा अर्थ काय होतो म्हणजे का बरं ती म्हण वापरली जाती? काय नसतं हम्म. काय माहिती मला नाही माहिती. फक्त एखादी गोष्ट का काय तर माहिती मलाच नाही माहिती. तुम्हाला माहित असलं तर मला कमेंट मध्ये नक्की सांगा. छकूच्या म्हणलाचा अर्थ काय होतो? दादाची पुस्तकात माहिती म्हणे. तुम्ही कॉमेंट मध्ये लगेच सांगा. हा काच्या गोळ्या आणले बाबू? काय मला दाखव. त्या गोळ्या वय ड्रायव्हर म्हणजे आमच्या इथं असं असतंय खायची काय आनंदीचा दिवस खायची जत्रा. तर असं आहे. तर मसाले भाताला हे आवडते म्हणून सोयाबीन आणावंच लागते. आणि कपडे लय पडत होते मग चिमटे आणले आपले खराब झाले आता चिमटे. किती भारी संत्री भारी आहे. खा ना सोल ना मग तुला खायची नाही का? सोल बाकी भारी भारी सोल अन खा. छोटी नाही खा दोघी पण खा. कच्ची ती नाही तरी गोड लागते. हा कच्ची तर चला आता मटकी आणलेली आता आपण मटकीची भाजी करू मस्त पैकी. छकूच्या पप्पाला उपास सोडायचा आहे. त्याच्यात जिरी आणली जिरी त्याच्यात. तर चला आता दामल्यावाने झाले. लय भारी मजा आहे आज. का बरं काय झालं माझ्याला? पेपरचा काय? सिंपल होता. हा काय सोपा गेला तुला? एक जणचा. हा का अरे वा. तुम्हाला पण पेपर कसा जातो? यांना मग सोपा जातोय आहे की नाही? काय काय अवघड जातो. काय काय तो मनानेच ठोके मारतात ते. ठोके तुक्के मारतात तुक्के. मला 4 काय नव्हते. 4 नाही लिहिले का? मनाने ठोकून दिले. ठोकून दिले का? मारले तुक्के. तुक्के तुक्के मारले तिने दादा. काय काय तू काय मारितो? तुक्केच मारले. ढगात बार मारायचो ढगात बार. छकू ढगात बार मारी ती. दादा तू काय मारतो? तुक्के मारले होते मला आता शिकणी होते गावात तर 2च चुकले होते. मग किती चुकतील तुम्ही बघा. हा ना. सांगा तुम्ही ते पण सांगा कॉमेंट मध्ये. हा आता त्याला काय काढते? त्यांना काय करायची त्यांना बघायचं ना किती? किती चुकायच्यात बघा ते कोणतं बरोबर आहे. हा काय 10-15 त्या माग चुकतील 5-10. तुझे ना बघू ना आता पेपर निकाल कळाल्यावर कळन ना किती लिहिलंय किती काय झाले. हा आहे की नाही? संत्रीला भारी आहे. भारी का मस्त आहे ना गोड आहे का? भाभीला शोधित होती मग काय माहिती तिला भेटली का नाही. लय भारी भारी. हा खा मग खा मस्त आहे. खा
तर चला आता घेते पटक्या स्वयंपाक करून. बाथरूम मध्ये तिकडे काय फेकी तिकडल्या बाथरूम मध्ये काय फेकी तिथे तिकडे यार काय यार त्याच्यात टाकायचं होतं पण नंतर कळलं तर गमिले आणलेत असे. गमिले वर ठेवून द्या आपले. हे आता बाबाला म्हणा हे गमिले घ्यायचे नाही खाली, फक्त वाटाण्याचे म्हणजे वाटाण्याला. किती भारी बघ. हा ना, खा खा. छकुच्या पप्पाचं काम चालू झालं. भुशाचा चारायचा, दूध काढायचे त्यांना. तोवर मी घेते आता स्वयंपाक करून. कपडे पण राहिले तर अजून धुवायचे तर धुवा लागते. चला आजीने भाकरी केल्या काय? आजीने भाकरी केल्या. तर कसा वाटला आजचा व्हिडिओ? लाईक, शेअर, कमेंट आणि सबस्क्राईब नक्की करा. तर चला भेटू आपण नंतरच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय आणि सर्वांना गुड नाईट.